प्रवीण भाऊ निमकर्डे यांना विनंती करतो त्यांनी नाणेफेकी करता मैदानाला दाखल व्हायचं आहे। युवा सेनेचे युवा नेते आदरणीय प्रवीण भाऊंना मैदानामध्ये नाणेफेकी करता मी आमंत्रित करतोय। हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आमदार चषक 2021 या स्पर्धेमध्ये पूर्ण चेक वेळ दुपारच्या सत्रामध्ये मी ओम सोनवणे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। एक चांगला सामना, एक उत्कृष्ट सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल, तो म्हणजे मनाली ब्रदर्स नागपूर आणि बीएससी बुलढाणा संघादरम्यान। सामना मात्र चांगला रंगतदार होईल। सामन्याच्या नाणेफेकी करता मान्यवर मंडळी मैदानामध्ये दाखल झाली आहे। प्रवीण भाऊ निमकर्डे उपजिल्हा प्रमुख युवा सेना यांची मैदानामध्ये उपस्थिती लागलेली आहे। त्यांच्या हाताने नाणेफेकीचा कौल आता बघा कोणाच्या बाजूला पडेल। नाणेफेकीचा कौल पडलाय, तो म्हणजे पुन्हा चेक वेळ बीएससी बुलढाणा संघाच्या बाजूला। काय निर्णय सर? बॅटिंग फर्स्ट फलंदाजीचा निर्णय घेताय आपण। या ठिकाणी सामन्यामध्ये काही चेंजेस? हो, एक चेंज आहे, रोहित गवळीच्या जागी सुरेंद्र गायकवाड। सर मागचा सामना खेळला होता, एक विजय एक आशा आणि आत्मविश्वास नक्कीच संघाचा वाढला असेल। या सामन्याकडे कशा प्रकारे पाहता? सामना अत्यंत चुरशीचा होईल याची ग्वाही देतो बस। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा सर, धन्यवाद। यानंतर नागपूर संघाचे कर्णधार अक्षय अरसाडे। अक्षय दादा, या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल आपण गमावलाय, काय वाटतंय? नाही, तरी आम्ही फिल्डिंगच घेणार होतो, त्यामुळे काही त्रास नाही। नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता। मागच्या सामन्यामध्ये मोठे खेळाडू जे तुमच्या संघामध्ये असतात त्यांची उणीव भासली नाही, हाही सामना त्याच प्रकारे खेळण्याची इच्छा असेल? आमचे बॉलर चुरशीने बॉलिंग टाळलं, बस एवढंच। नक्कीच किती धावापर्यंत रोखायचं असेल? 8 ओव्हरचा मॅच आहे, तर आम्ही 60 रन पर्यंत थांबवण्याचा। नक्कीच पुढचा सध्या सुद्धा चांगला संघ आहे, तुमचा सुद्धा चांगला संघ आहे। खूप साऱ्या शुभेच्छा दादा या सामन्याकरता। आतापर्यंत होते आपल्या संघाचे कर्णधार अक्षय अरसाडे आणि त्यांच्या सोबतीला होते ते म्हणजे या ठिकाणी राजपूत सर, जे की बीएससी संघाचं प्रतिनिधित्व करतात। नाणेफेक जिंकून प्रथम मात्र या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय घेतलाय, तो म्हणजे बीएससी बुलढाणा संघाने। बघा या संघाने आणि संघ व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय बीएससी बुलढाणा संघ कशा प्रकारे साध्य करतो। जाऊया समालोचन कक्षामध्ये, आपल्याशी आमचे समालोचक फारुख सर जुळत आहेत। त्यांच्या सोबतीला पंडितकर सुद्धा मैदानामध्ये या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आपण पाहत आहोत। ठीक है सर, बीच मैदान पर एक अच्छा मुकाबला होने की संभावनाएं जताते हुए फिर से मैं एक बार फारूक सर आपसे जोड़ना चाहूँगा। आज का ये मुकाबला, जो तीसरा मुकाबला आज के दिन का, जिसमें से एक सेमीफाइनल टीम मिलने वाली है, और निश्चित रूप से जिस तरह का प्रदर्शन हुआ है मनाली ब्रदर्स नागपुर की ओर से, बड़ी टीम, बड़ा नाम। देखना है हमारे लोकल टीम बुल्डाना स्पोर्ट्स क्लब बुल्डाना किस तरह से यहां पर बल्लेबाजी कर पाएगा। टॉस जीतकर बल्लेबाजी का उनका फैसला। आज के हमारे मान्यवर टॉस लेकर हमारे आयोजक जीवन उभरंडे, अनूप श्रीवास्तव, मलई जी बोरकर, गोटू शर्मा जी पवेलियन की ओर आते हुए बीच मैदान पर फील्ड सजाता हुआ नागपुर। क्या कहना चाहेंगे फारुख सर? या दोन्ही संघाबद्दल बोलायचं झाल्यास, आधी जो क्षेत्ररक्षण करतोय तो नागपूर क्रिकेट संघ, मोठमोठे तारे सितारे असलेला हा संघ आणि एक नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ, सध्या तरी कागदावरीत एक बलाढ्य संघ वाटतो, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे, एक असा सांघिक खेळ आहे, जो मैदानावर 100% योगदान देईल आणि ज्या दिवशी चालून जाईल त्याचा तो दिवस असतो। त्यामुळं क्रिकेटमध्ये सध्या कागदावर जो संघ बलाढ्य दिसतो तो जिंकेलच असं नसतं, कारण 1983चा वर्ल्ड कप सर्वांना आठवतच असेल। भारताला कोणी ग्राह्य धरलं नव्हतं सर की भारत विजय होईल, परंतु भारताने विजय मिळवला होता। जी हाँ पंडितकर, जिस तरह से यहाँ पर एक सूचना के साथ आपसे फिर से जुड़ना चाहूँगा कि दोनों ही टीम के एक्स्ट्रा मैन यहाँ पर कमेंट्री बॉक्स में जल्द से जल्द रवाना करें। जिस तरह से आप कह रहे थे कि हम ये कह नहीं सकते कि कौन जीत जाएगा, इसके वास्ते वहाँ पर फाइट करना ज़रूरी होता है। तो निश्चित रूप से
लेकिन एक अंदाजा, एक भविष्यवाणी तो नहीं, एक अंदाजा जो लगाते हैं हम, वो अंदाजे को भविष्यवाणी नहीं कहते। भविष्यवाणी एक अलग होती है जो मैच शुरू होने से पहले भविष्यवाणी हुआ करती है। लेकिन आज जो अंदाजा जो लगाया जाता है, एक अंदाजा और भविष्यवाणी में काफ़ी फर्क होता है पंडित कर वो। तो हम अंदाजा ये लगाते हैं कि जो गेंदबाज है कि वो गेंदबाज जिस तरह की गेंदबाजी करता है तो उसकी गेंदबाजी का हम अंदाजा लगाते हैं कि भाई ये गेंदबाज बल्लेबाज को काफ़ी वहाँ पर परेशान करता है अपनी गेंदों से, जो अटैकिंग लाइन अप जो होता है उसका। तो जो एक बड़े खिलाड़ी को, एक बड़े गेंदबाज को अगरचे हम हमारे सामने ले लिए एग्जाम्पल के तौर पर, तो उसकी गेंदबाजी का हमको यहाँ पर एक अंदाजा होता है कि वो किस तरह के गेंदबाजी करता है, कौन से उसके अस्त्र होते हैं, कौन सा औजार होता है उसकी गेंदबाजी में। जैसा दीपक चहल को देखते हैं हम आईपीएल में कि किस तरह की गेंदबाजी करते हैं, वो खेलने का मौका नहीं देते और विकेटें ज़्यादा चटकाते रहते हैं। सर, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं आता तसं बघता जर सध्या आपण फक्त एक अंदाज कयास जर लावायचा म्हटलं तर थोडंसं पारडं नागपूर संघाचं निश्चितच थोडंसं भारी वाटतं। जी, परंतु तुम्हीच म्हटलं आणि मी सुद्धा नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं थोडंसं अवघड। मैं पहले बताया, अपन भविष्यवाणी नहीं लेकिन एक अंदाजा, एग्जीक्यूशन जो रहता वो करना चाह रहे हैं अपन। तो वो नागपूर संघाचे हर्षल भाऊ यांना मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतो। शुक्रिया। निश्चितच सर, सध्या कागदावर तरी जे खेळाडूंची नावं आली त्यानुसार तर सध्या नागपूर क्रिकेट संघाचं पारडं जर वाटतं, परंतु आमचा इथला लोकल संघ बुलढाणा क्रिकेट क्लब यांच्यात सुद्धा चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे, अतिशय प्रतिभावंत खेळाडू आहेत, त्यामुळे निश्चितच एक रंगतदार सामना इथे बघायला मिळेल। नक्कीच बीएससी संघाचा सुद्धा एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये दाखल व्हायचा आहे। बीएससी बुलढाणा संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये त्यांनी सुद्धा दाखल व्हायचा आहे। एक सामना अप्रतिम मैदानामध्ये पाहायला मिळेल, मनाली ब्रदर्स नागपूर आणि त्यांच्यासोबत भिडतोय बीएससी बुलढाणा संघ। बेस्ट ऑफ लक टू बोथ टीम्स, स्पेशली द लोकल टीम बुल्ढाना स्पोर्ट्स क्लब। बहुत बहुत शुभकामनाओं के साथ। हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने धर्मवीर आखाडा बुलढाणा, धर्मवीर आमदार कार्यसम्राट आदरणीय संजय भाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा अध्यक्ष आदरणीय कुणाल भाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा उपाध्यक्ष आदरणीय श्रीकांत भाऊ गायकवाड, तसे युवा सेना समस्त पदाधिकारी कार्यकर्ते बुलढाणा शिवसेना तसेच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक 2021 ही स्पर्धा आपण बघत आहात। युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं आणि मैदानावरती जमलेल्या प्रेक्षकांचं समालोचन कक्षातर्फे मी ओम सोनोने, पंडितकर सर असतील, फारुख सर असतील, आमचे स्कोरर आमिल भैया असतील, विनायक यांच्यासह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आणि या ठिकाणी बघायचं आहे गोलंदाजी मार्कवरती कोण सज्ज होणार। फलंदाजीसाठी मात्र सचिन चीम आणि अर्जुनच्या रूपाने सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। याच संघाने मागच्या सामन्यामध्ये 132 धावा उभारल्या होत्या निर्धारित 8 षटकामध्ये, आणि हा दुसरा जो संघ आहे मनाली ब्रदर्स नागपूर संघ यांनी मात्र शिवनेत्र बुलढाणा संघाला 30 धावांवरती रोखलाय। चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी ही लढत आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे। निश्चितच सर, एक चांगला सामना इथे आपल्या सर्वांना बघायला मिळेलच, यात तीळ मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ आपापल्या ठिकाणी एक तुल्य बळ, गोलंदाजी असो फलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण, अतिशय चांगल्या खेळाडूंचे भरणा असलेले दोन्ही संघ, परंतु वेळेवर जो संघ सरस खेळ करल तोच विजय प्राप्त करेल। 8 षटकांचा सामना विक्रांत चव्हाण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले। सामना करतील विक्रांत चव्हाण यांच्या चेंडूचा सचिन चीम। हुक शॉटचा बादशाह, फ्लिक शॉटचा बादशाह ज्याला ओळखले जाते तो मात्र आता मैदानावरती उपस्थित झाला। बीएससी बुलढाणा संघाकडनं सलामीची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन सचिन चीम ज्यांचं नाव आहे, पंचाकडनं इशारा दिला जातोय। सामना सुरू होतोय मैदानामध्ये। या ठिकाणी विक्रांत चव्हाण गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार आहे। सामना करतील सचिन चीम या चेंडूचा। रिवर्सिव अटेम्प्ट केला होता, पहिला चेंडू मैदानामध्ये निर्धाव पाहायला मिळतोय। सुंदर चेंडू, थोडीशी पंचाकडे अपील केली होती, मात्र चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव। आणि जर बघितलं तर सर या शॉट करता या ठिकाणी रिव्हर्सिव अटेम्प्ट करतात, रिव्हर्स शॉट सर करतात, या ठिकाणी क्षेत्ररक्षक बाहेर काढला गेलाय, आपण बघू शकतो। डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक मला वाटतं बाहेर आहे, आणि पॉवर प्ले सुरू असल्यामुळे 8 षटकांचा सामना 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे। हा चांगला फटका ज्या करता फ्लिक शॉट करता ओळखल्या जातो सचिन चीम ज्यांचं नाव आहे, तोच फटका दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळाला होता, आणि खातं उघडलं जातंय बीएससी बुलढाणा संघाचं। एक धावेसोबतच
संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलं ते सचिननं. आणि एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय ते तो गोलंदाज. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं दीपक यांच्याकडनं आणि त्यांची फेकी मात्र कधीही चुकत नसते. अशा प्रकारची फेकी होती दीपककडनं. नागपूरचा एक उदयनमुख खेळाडू. हा चेंडू मात्र चांगला होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेत होता आणि चेंडू येतोय मैदानामध्ये धाव. निश्चितच सर एक चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात ते गोलंदाज आणि कर्णधाराने त्याला पहिलं षटक का दिलं हे तो दाखवून देतोय तिथे. नक्कीच नक्कीच. विक्रांत चव्हाण मॅन फ्रॉम मुंबई. अनेक स्पर्धा या खेळाडूने टेनिस क्रिकेट जगतामधल्या गाजवल्या आहेत. एक चांगला पुन्हा एक वेळ चेंडू, चांगला चेंडू सर. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती होता. हा चेंडू वाईड यॉर्कर लेन्थचा होता. समजू शकले नव्हते फलंदाज. बाईकच्या रूपाने एक धाव अर्जित केले होते, लेग बाईकच्या रूपाने. आणि या एका धावेची धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 2 धावा बिनगडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 चेंडू या षटकामध्ये झाले असणार आहेत. सध्या तरी गोलंदाज हवी होताना दिसत आहे ते फलंदाजांवर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. अवघ्या 2 धाव्या झाल्यात बिनबाद. आणि क्षेत्ररक्षणामध्ये आपण वारंवार बदलाव पाहायला मिळतोय. आता जर बघितलं तर कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला मात्र डीप केल्या गेलंय. डीप कव्हरवरती आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण चालू आहे वारंवार. ज्या प्रकारचे फलंदाज आहेत त्या प्रकारची गोलंदाजी होते. विक्रांत चव्हाण यांच्याकडनं मॅन फ्रॉम मुंबई. मात्र बुलढाण्याचा लोकल बॉय सचिनची मैदान गाजवण्याकरता सज्ज झालाय मैदानावरती. हा चेंडू अप्रतिम दर्जावरती अचूक टप्प्यावरती वाईड यॉर्कर लेन्थ पाहायला मिळते. चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव. सुंदर चेंडू आणि थोडंसं गतीमध्ये सुद्धा व्हेरिएशन करताना तेथे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पुन्हा मात्र पिक करण्याचा प्रयत्न होता या चेंडूला. मात्र चेंडू पुन्हा एक वेळ मैदानामध्ये निर्धाव येतोय आणि एका षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. पॉवर प्ले चालू होता तरी सुद्धा एका षटकाच्या समाप्त जर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 2 धावा आणि त्यामधली एकच धाव फळीने आली आहे. एक धाव मात्र लेग बाईच्या स्वरूपात आली आहे. काय टिच्चून मारा केला होता या ठिकाणी विक्रांत चव्हाणने. अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलं असं म्हणता येईल. कोणत्याही प्रकारचे त्यांना फटके लावण्याकरता संधी दिली नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. ती गोलंदाजाने अतिशय सुरेख गोलंदाजी. मुंबईकर हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीचे कर्तव्य दाखवताना सर येते. नक्कीच नक्कीच. मायानगरी मुंबई मधला खेळाडू मात्र आज जिजाऊ सृष्टी बुलढाणा जिल्ह्यामधलं हे मैदान गाजवतोय. जिजामाता प्रेक्षकांना मैदान गाजवताना दिसतोय तो म्हणजे विक्रांत चव्हाण. आता मात्र बघायला लागेल की मागच्या सामन्याचा सामनावीर फिरोज शेख मैदानावरती गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. गोलंदाजी करता मागच्या सामन्यामध्ये हा सामनावीर ठरला होता गोलंदाज फिरोज शेख ज्याचं नाव आहे. मुंबईचा आहे खेळाडू. उमर 11 संघाकडनं खेळत असतो. अनेक वेळा मोठ्या मोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवून दाखवल्या आहेत. रतनबुवा चषक असो, सुप्रीमो चषक असो, माथेरानची प्रीमियर लीग असो, रायगडची प्रीमियर लीग असो, मुंबई प्रीमियर लीग असो, अशा अनेक स्पर्धा गाजून टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक मोठं नाव कमावलंय फिरोज शेख. ज्या प्रकारची गोलंदाजी त्याची ओळखल्या जाते. निश्चितच सर फिरोज शेख एक नामवंत खेळाडू. आणि तो नामवंत काय आहे कारण त्याने मैदानाबाहेर जेव्हा घाम गाळला, ती मेहनत घेतली, म्हणूनच त्याचं एवढं मोठं नाव. आणि तो इथे बुलढाण्यात ते दाखवण्याकरता आलेला की मी का एवढा मोठा खेळाडू आहे आणि त्याचा प्रत्यक्षात तो इथे दाखवेलच निश्चितच. हा मात्र फटका चांगला होता. या ठिकाणी मात्र जरी आडव्या फळीने खेळण्याचा प्रयत्न होता तरी मात्र चेंडू गेला होता. वळण घेतल्यानंतर गोलंदाजाच्या दिशेने थोडासा प्रयत्न झाला होता फिरोज शेख यांच्याकडनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु चेंडू काही अडला नाही. आणि त्या ठिकाणी जर बघितलं मिडॉनचे क्षेत्ररक्षक धावून गेले होते. चेंडू या ठिकाणी जोपर्यंत गॅदर करतील तोपर्यंत मात्र एक धाव अर्जित केल्या गेली होती आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 3 धावा बिनगडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू असणार आहे आणि मुंबईकर गोलंदाज फिरोज शेख या षटकाला पूर्ण करतोय. हा चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाला होता फिरोज शेख यांच्याकडनं आणि या चेंडूचं उत्तर नव्हतं सचिन चिम यांच्याकडे. निश्चितच सर यॉर्क लेनचा चेंडू होता. सचिन चुकला तिथे खेळाकरता आणि एक निर्धाव चेंडू परत मैदानावर येताना अतिशय सुंदर गोलंदाजी. नक्कीच नक्कीच. मात्र संघाचे अनुभवी खेळाडू कोण या ठिकाणी थोडासा मात्र पंचाकडे दाद मागितल्या होती, आज मात्र नाकारलंय. कारण अशा प्रकारचे क्रिटिकल डिसिजन सर पंच देत नाहीत मैदानामध्ये, त्यामुळे वाद निर्माण होईल. हा फटका मात्र पुन्हा एकदा मोठा खेळायचा प्रयत्न होता परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आपल्या संघाकरता फिरोज शेख ज्याचं नाव आहे. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. अतिशय टिचून गोलंदाजी करून राहिला तो गोलंदाज आणि कुठल्याही प्रकारचा फटका मारण्याकरता संधी देऊन राहिला, बांधून ठेवला अक्षरशः फलंदाजांना. अतिशय सुंदर गोलंदाजी.
नक्कीच नक्कीच सचिन चिम, ज्याला फ्लिक शॉटचा बादशाह म्हटलं जातंय, हुक शॉटचा बादशाह म्हटलं जातंय, तो मात्र शांत आहे मैदानामध्ये. मात्र या ठिकाणी हवेमध्ये भिरकावून दिलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू खाली, मात्र झेल बघावं लागेल. झेल मात्र मैदानामध्ये सुटताना दिसतोय, पण तो चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सर, कारण उलटा पळत होता. आणि जेव्हा तुम्ही चेंडूच्या गतीने खाली येत असता तेव्हा मात्र उलट्या प्रवाहामध्ये पळत असता, तेव्हा झेल होत नसतो. आणि संघ सहकारी त्याचं प्रात्यक्षिक दाखवतात मैदानामध्ये. टाळ्याच्या गजरामध्ये झेल जरी सुटला तरी स्वागत करतायत. प्रशंसा करावी लागेल सर या खेळाडूची. एक चांगला प्रयास होता त्याचा, अतिशय लांब अशी ही कॅच होती, परंतु त्याने प्रयत्न केला, असफल जरूर झाला, तरी एक चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. या ठिकाणी दांडी गुल होणार, ती म्हणजे अर्जुनची. 10 PL गाजवलेला हा खेळाडू. सहा धावा, 2 षटक समाप्त, 6 धावा, 1 गडी बाद. आणि सर फिरोज शेख याच्याबद्दल मी सांगू इच्छितो की आज तो 2 सामने खेळलाय, म्हणजे दुसरा सामना खेळतोय मैदानाने. पहिल्या सामन्यामध्ये सर त्याने 2 गडी बाद केले होते, क्लीन बोर्ड केले होते, आणि या सामन्यामध्ये सुद्धा त्याने पहिला गडी बाद केला, तो सुद्धा क्लीन बोर्ड आहे. म्हणजे त्याच्यावर यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून पाहिले जाते. ते का पाहिले जाते त्याचं प्रात्यक्षिक, त्याचं चित्र मैदानामध्ये त्यांनी दाखवलंय. त्याची सर एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज, आणि त्याने ते दाखवून दिलंय. आणि तिथे त्रिफळाचित केलं ते फलंदाजाला. एका धावेसाठी तिथे चाचपडताय ते बुलढाणा क्रिकेट संघाचे फलंदाज. नक्कीच नक्कीच. पण तो मैदानावरती आता कोण दाखल झालाय? जावेद चौधरी, मॅन फ्रॉम चिखली. चिखलीचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. याच खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. एक वादळी खेळी आपल्या संघाकरता साकारली होती. पहिले 4 चेंडू हा खेळाडू खेळला होता, आणि त्या 4 चेंडूवरती 4 चौकार होते सर. जी जी, अब देखना है कि किस तरह की बल्लेबाजी करेंगे जावेद. एक उनकी यहाँ पर परीक्षा जरूर होगी. बीच मैदान पे सचिन मौजूद, विक्रांत इस बार खेला जरूर है. वहां पर थोड़ी मिस फील्डिंग, वहां पर उसका फायदा उठाते हुए गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए, लेकिन अब जाकर फील्ड हो गई. तरह से दूसरा रन भी पूरा करते हुए सचिन. नक्की नक्कीच सर, जावेद शेख यांच्याकडनं थोडीशी चुकी झाली होती क्षेत्ररक्षणामध्ये. चेंडू पडण्याचा थोडासा वळण घेत होता, आणि या चेंडूला मात्र कलेक्ट करू शकला नव्हता जावेद शेख. परंतु संघ सहकार्यांकडून टाळ्यांचा गजर होतोय. नक्कीच मोठ्या संघाची हीच ओळख असते, जरी चूक झाली तरी सुद्धा टाळ्यांचा गजर येतो, कौतुकाची थाप पडते पाठीवरती. जी जी, फिरोज शेख से हुई थी यहाँ पर. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे, बघावं लागेल झेल होईल का? नक्कीच झेल होईल. सचिन चिम यांना माघारी परतावं लागेल. बुलढाण्याचा लोकल बाय बुलढाण्याचं मैदान नाही गाजू शकला. है कि विक्रांत बहुत ही घातक गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं. पिछले हमने मैच का भी यहाँ पर अगर से विश्लेषण देखा तो बहुत ही खतरनाक गेंदबाजी की थी उनकी ओर से, और मोहसिन कुरैशी, फिरोज शेख की ओर से भी हुई थी.
नक्कीच मोहसिन कुरेशी मॅन फ्रॉम खामगावचा खेळाडू टेनिस क्रिकेट जगतामधल्या अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आहेत आणि ही स्पर्धा गाजवावी लागेल जर मनाली ब्रदर्स संघाला रोखायचं असेल तर. बिल्कुल रिव्हर्सिप अटेम्प्ट झाला होता जावेद चौधरी यांच्याकडनं. चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव. सर या दोन खेळाडूंवर मोठी भिस्त असणार आहे, मोठी जबाबदारी असणार आहे. जी हाँ, जिस तरह से बल्लेबाजी करके पिछले मैच में 132 बनाए थे, तो अब यहाँ पर दोनों ही बल्लेबाज पे जिम्मेदारी होगी. बहुत ही अच्छा खेला गया है शॉट. डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. अच्छी गेंदबाजी विक्रांत की ओर से. अपनी गेंदों में बाहर अंदर आती हुई गेंदें और बाहर आती हुई गेंदें डालकर बल्लेबाज को काफी परेशान करते हैं. उसका ही हमने यहाँ पर नमूना देखा कि अभी स्कोर बोर्ड जो है बहुत ही धीमी गति से चलता हुआ 9 रन 2 विकेटों के नुकसान पर. तीसरी ओवर का खेल जारी. ये गेंद बहुत ही अच्छी गेंद, जितनी तारीफ की जाए उतनी कम है. इस बीच रन जरूर पूरा करते हुए दोनों ही बल्लेबाज. फिरोज शेख थे वहां पर. सर विक्रांत चव्हाणच्या या चेंडूची नक्कीच चांगली प्रशंसा करावी लागेल. थोड्याशा हलक्या हाताने टाकलेला हा यॉर्कर गतीत सुद्धा परिवर्तन केलं होतं त्यांनी. सुंदर चेंडू होता. इस बार अच्छी गेंद. खेलना चाहते थे कट करके. 3 ओवर 10 रन 2 विकेटों के नुकसान पर. बुल्डाना स्पोर्ट्स क्लब बुल्डाना टॉस जीतकर बल्लेबाजी करते हुए. इस ओवर के बाद में ड्रिंक्स लिया जाएगा. आज के ऑफिशियल अंपायर ऋषिकेश सर और मयांक जो देखे जा सकते हैं इस मैच में, जो कि वैसे जो रूल्स है उस हिसाब से तो ड्रिंक्स लिया जाएगा, लेकिन वो इस तरह का गेम तो नहीं हो पाया यहाँ पर कि कुछ ज़्यादा दौड़ भाग हो बल्लेबाज की तरफ से या किसी तरह का प्यास उनको वहां महसूस हो रही हो. आणि मैदानामध्ये आमचे पंच ऋषिकेश सुद्धा स्माइल देतात कॉमेंट्री बॉक्सकडे पाहून. नक्की ज्या प्रकारचा सामना चालू आहे. मात्र पुन्हा एक वेळ आपण बघू शकतो की फिरोज शेख मैदानावरती दाखल झालेत गोलंदाजी करण्याकरता. जी जी कॉमेंट्री बॉक्स यांकडनं गोलंदाजी सर आतापर्यंत जर पाहिलं तर एक चांगला निर्णय म्हणावा लागेल कर्णधार अक्षय अरसाडे यांचा. दोन्ही गोलंदाजांना मागच्या सामन्यामध्ये ज्या यांकडनं गोलंदाजी होती त्याच यांकडनं गोलंदाजी दिल्या गेली. चांगला निर्णय. जी. वहां पर जो सफल गेंदबाजी किए थे उन्होंने, इसलिए उनका निर्णय यही था. ये गेंद बहुत अच्छी गेंद थी. खेलना चाहते थे लेकिन बल्ले से वहां पर कोई संपर्क नहीं, पैरों से जाकर लगी थी. लेग बाइस के रूप में आता हुआ ये रन. नक्कीच नक्कीच सर मला एक भारतीय संघाचा माजी कर्णधार आठवतोय ज्याने सगळ्या लेदर क्रिकेटमध्ये असो किंवा भारतीय जगतामध्ये नाव कमावलं, विश्वामध्ये नाव कलय महेंद्रसिंग धोनी. तो मात्र अनेक वेळा पाहतो की आपल्या खेळाडूंना रोटेट नव्हता करत. अनेक वेळा जास्तीत जास्त संध्या देण्याचा प्रयत्न होता आणि अशाच प्रकारचं कर्णधार पण घुसवतायत अक्षय अरसाडे आपल्या संघाकरता. मात्र याच्या विपरीत जर विराट कोहली झाले, आर अश्विन झाले, यांचं आयपीएल मध्ये जर आपण नेतृत्व केलं पाहिलं तर त्यांनी मात्र अनेक वेळा खेळाडूंना रोटेट केलंय. अनेक वेळा बदल करण्याचा प्रयत्न झाले आणि त्या बदलामध्ये ते यशस्वी नाही झालेत. हवेमध्ये झेल होता आणि बघायचा आहे अक्षय अरसाडे संघाचा कर्णधार सुरक्षित त्याचे हात. तिसऱ्या विकेटचं पतन. प्रश्न है ओम सर से कि जिस तरह से बल्लेबाजी हो रही है शिव नेत्र बुल्डाना स्पोर्ट्स क्लब की ओर से, कि लगातार बल्लेबाज वहां पर झेल नहीं पा रहे हैं जिस तरह की गेंदबाजी हो रही है मनाली ब्रदर्स की ओर से, तो आप क्या इसमें फर्क देखते हैं कि अपने इलाके के जो बल्लेबाज है क्या इस तरह की गेंदबाजी खेल नहीं सकते? वो मुझे तो ऐसे लग रहा है. इसके पहले भी जो बल्लेबाजी हुई थी वहां पर बिल्कुल धाराशाह नजर आए, खेल नहीं पाए थे बल्लेबाजी में बल्लेबाज. नक्कीच नक्कीच. सत्तू शर्मा मला वाटतं फलंदाजी करता दाखल झाले आहेत. सत्तू शर्मा फलंदाजी करता दाखल झाले आहेत. खामगावकर हा खेळाडू. सर ज्या प्रकारे फलंदाजी झाली आहे नक्कीच गोलंदाजीचा तोड नाही आणि या गोलंदाजांनी अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत टेनिस क्रिकेट जगतामधल्या. ज्या प्रकारे हे गोलंदाज आहेत. एक चांगला चेंडू त्रिफळा चित व्हावं लागतंय. मोहसिन खामगावकर या खेळाडूला मैदानाच्या बाहेर जावं लागेल.
प्रकारचं उत्तर नाहीये, शरणागती स्वीकारली आहे आणि मोहसिन त्या ठिकाणी नवीन जाणाऱ्या खेळाडूला सांगतायत की चेंडू भाई दिख रहा भी नाहीये. जी जी, नीचे के नीचे रह रहे सब गेंदे. यॉर्कर स्पेशलिस्ट जो आ गए हैं बुल्डाना शहर में, फिरोज शेख फ्रॉम मुंबई, उमर 11 में खेलते हैं, जिन्होंने काफी अच्छे अच्छे बड़े बड़े टूर्नामेंट्स खेले हैं और खास स्पेशलिटी जो है उनका ये यॉर्कर लगातार बोल्ड करते जा रहे हैं बल्लेबाजों को. नक्कीच नक्कीच सर, जर धावफलकावरती धावा जर पाहिल्या 11 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि बघायचं आहे आता मात्र कशा प्रकारचं उत्तर असणार आहे या गोलंदाजा पुढे फलंदाजाकडे. आता हॅट्रिक चान्स असणार आहे फिरोज शेख यांना. चांगली अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये 1 धाव त्यांनी खर्च केली आहे. एक आला तरीन मौका है हैट्रिक पाने का. नक्कीच नक्कीच हॅट्रिक चान्स बघायचं आहे, हॅट्रिक पूर्ण होईल का. फलंदाजी करता दाखल झालेत गणेश शिमरे. सुंदर चेंडू, सन्मान दिला या चेंडूला आणि 1 धाव अर्जित केल्या. तर एका धाव्याची धावफलक थोडंसं पुढे सरकेल, धावफलकावरती धाव पाहायला मिळतात. 12 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 4थं षटक चालू असणार आहे. 2 चेंडू या षटकामधले बाकी असणार आहे. सर आतापर्यंत जर बघितली तर जवळपास या गोलंदाजाने 10 चेंडू टाकले आणि 10 चेंडू मध्ये 4 धावा खर्च करत 3 गडी बाद केले. या सामन्याबद्दल बोलतोय मी. जी जी, ये सुंदर गेंद चेंडू लेग पुन्हा स्टंप चेक पर. वेळ फ्लिक केला या चेंडूला. त्या मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. लॉंग लेगच्या दिशेने 1 धाव अर्जित, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता. 2 धावा बघाव्या लागतील, पूर्ण होत आहेत का मैदानामध्ये, नक्कीच झाल्यात. आणि या 2 धावेची धावफलक पुढे सरकेल, धावफलकावरती धाव पाहायला मिळतात. 14 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मात्र युट्यूब लाईव्हच्या प्रेक्षकांनी आणि जमलेल्या प्रेक्षकांची फक्त निराशा झाली आहे ज्या प्रकारे बीएससी बुलढाणा संघाकडून फलंदाजी होते. सर जी जी, जहाँ तक है सवाल है बल्लेबाजी के हिसाब से देखा जाए तो बल्लेबाज यहाँ खेल नहीं पाए, लेकिन गेंदबाजी ज़रूर देखने को मिली है. जिस तरह के यूट्यूब हमारे अभी यूट्यूब से जो जुड़े हुए लोग हैं उन्होंने जिस तरह की गेंदबाजी देखे है तो काफ़ी फ़ोन भी आ रहे हैं मुझे. हमारे दोस्त रमज़ान सर का भी फ़ोन आया था कि कौन सी टीम है, तो कुल मिलाकर उनका हम इस्तकबाल करते हैं. ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानामध्ये. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आपल्याला जाताना दिसेल. जी जी, सर ज्या प्रकारचा खेळ ते सुरू आहे, तुम्ही म्हणालात की दर्शकांची निराशा झाली. नेहमी का फलंदाजीच बघावी सर, गोलंदाजाने कधी संधी मिळावी की नाही? हा, नेहमी फक्त फलंदाजांना संधी मिळावी का, फलंदाजाची प्रशंसा व्हावी का, गोलंदाजाची सुद्धा प्रशंसा झाली पाहिजे? अभी जब से यहाँ पर मनाली ब्रदर्स नागपुर गेंदबाजी कर रहा है, मेरी सोच जो थी इसके पहले कि ये ग्राउंड के ऊपर सिर्फ बल्लेबाजों का ये एक जन्नत है, बल्लेबाजों की जन्नत समझता था मैं इसको. ये सब बैट्समैन हेवन कहा जाता है उसको इंग्लिश में. तो मैं ऐसा सोचता था और सभी दर्शक भी सोचते होंगे कि वो चौके और छक्के देखते थे. लेकिन आज यहाँ पर नक्शा बदल गया ओम सर और पंडितकर सर के, मैं और सब लोग भी खामोश है, बस देख रहे हैं गेंदबाज. अभी तक एक भी बाउंड्री नहीं लगी है. हमारे बुल्ढाना की एक अच्छी टीम खेलते हुए और बुल्ढाना के परिसर के जो खिलाड़ी हैं सब मेकर, लोनार, सुंदर खेड़ा, उसके बाद में साकर खेड़ा, बुल्ढाना के प्रॉपर के आसपास के सभी जितने भी औजार हैं हमारे औजार बट्टर होते हुए नज़र आ रहे हैं. जो धार नज़र आ रही है गेंदबाजी में, मनाली ब्रदर्स नागपुर जो चुनकर लाए हुए ये खिलाड़ी है, तो बिल्कुल बहुत ही दिलकश इनके हर काम और बहुत ही देखने लायक. अगदी बरोबर सर. सर या ठिकाणी मी सांगतो की मनाली ब्रदर्स नागपूर संघाचे जे स्पॉन्सर आहेत, ज्यांचं संघ व्यवस्थापन आहे, प्रत्येक चषकाच्या माध्यमातून त्यांचा संघ असतो. मनोज सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. नागपूरवरनं या ठिकाणी मनाली ब्रदर्स नागपूर संघ दाखल झालाय आणि अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मनाली ब्रदर्स या नावाने हा संघ खेळत असतो. मनोज सर मैदानामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले होते. काल सुद्धा त्यांची मीट झाली होती माझ्यासोबत. एक चांगलं हसतमुख व्यक्तिमत्व या मैदानावरती सामना पाहण्याकरिता दाखल झालाय आपल्या संघाला घेऊन. मनोज भाऊ लीतकर या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने, आमच्या बुलढाणेकरांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. निश्चित सर, मनोज सरांचं मी संजय पंडितकर स्वागत करतो, कारण त्यांनी एक उत्तम संघ, एक चांगला संघ तयार करून इथे आणला आणि या पूर्ण एक चुरस निर्माण केली या चषकात. म्हणून मी त्यांच्या आयोजन समितीच्या वतीनं आणि मी स्वतः त्यांचे आभार मानतो की एक चांगला संघ त्यांनी इथे दिला. 2021 धर्मवीर आखाडा आमदार चषक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या क्रिकेटच्या महाकुंभाचं आयोजन माननीय आमचे लाडके आमदार संजीव गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या चषकाचं आयोजन
अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन. प्रथमच पारितोषिक 5 लाख रुपये. सुंदर चेंडू, फलंदाजाकडे उत्तर नाही त्या चेंडूचं. अतिशय सुंदर चेंडू. राज जैन आ रहे हैं गेंदबाजी करने के लिए धर्मवीर अखाड़ा की ओर से. सामना करेंगे उनका गणेश शिंभे. गणेश शिमरे इस बार कट करके खेला है, बहुत ही स्टाइलिश तरीके से खेला गया है. शॉट उसको रोकने की कोशिश करते हुए फिरोज शेख, लेकिन फिरोज शेख यहां पर नाकाम क्योंकि गेंद की तेजी, गेंद में काफी तेजी थी, वहां पर सीमा रेखा को पार. सर या ठिकाणी माझ्याकडे एक रेकॉर्ड आहे फिरोज शेख यांचं. एक सामना रंगला होता नामदार चषकाच्या माध्यमातून. इस बीच बहुत ही बेहतरीन शॉट, डीप एक्स्ट्रा कोर बाउंड्री पर 4 रन. नक्की एक चौकार पाय सामना रंगला होता आणि त्या सामन्यामध्ये 6 षटकामध्ये 19 धावांची आवश्यकता होती विरोधी संघाला. त्या सामन्यामध्ये 7 चेंडू आणि 7 धावा आणून दाखवल्या होत्या आणि त्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती फिरोज शेख यांनी. 7 चेंडू 7 धावा आवश्यकता असताना शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करता आले होते आणि तो सामना मात्र कंपल्सरी चेस होता. एका चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना त्या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण झालं होतं क्षेत्ररक्षकाकडनं आणि सामना मात्र जिंकला होता तो म्हणजे विक्रोलियन संघाने. परंतु 6 षटकामध्ये 19 धावा सुद्धा रोखू शकतो हा संघ, ज्या प्रकारची गोलंदाजी आहे. जी, जिस तरह की गेंदबाजी हुई है निश्चित रूप से बहुत ही बेहतरीन गेंदबाजी भी और बहुत अच्छी बल्लेबाजी भी करके दिखाए उन्होंने. तो कुल मिलाकर एक दावेदार टीम जरूर कही जा सकती है मनाली ब्रदर्स नागपुर. और बीच मैदान पर गणेश शिमरे 2 चौका लगाकर सामना करेंगे. ये गेंद फुल टॉस गेंद है, खेला जरूरी से. डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. थोड़ी सी मिस फील्डिंग का फायदा उठाते हुए दूसरा भी रन बटोरते हुए काफी तेज रनिंग लगाई और ये थर्ड अंपायर पे जाता हुआ टच एंड गो मामला. काफी तेज रनिंग और उतना ही बेहतरीन शुरू, लेकिन वहां पर देखना है कि अभी सुरक्षित अपनी क्रीज में पहुंचे हैं या नहीं नॉन स्ट्राइकर सत्तू. अच्छी फील्डिंग की सजावट और अच्छी फील्डिंग भी देखी जा रही है. जैसे देखा था कि वहां पर थोड़ी सी मिस फील्ड हुई, फंबल हुआ और उसको दूसरा रन भी बटोरा और इस तरह से नॉट आउट का ये रिजल्ट आता हुआ थर्ड अंपायर की ओर से. तो कुल मिलाकर स्कोर 24 रन 4 विकेटों के नुकसान पर. इस ओवर में आखिरी मर्तबा आएंगे गेंदबाज राज जैन. राज करते हुए इस बॉल से अब आज के इस राउंड में राज जैन सामना करेंगे. गणेश राजैन की अगेन वहां पर स्लिप में खड़े खिलाड़ी फिरोज शेख, डायरेक्ट हिट लगाने का मौका और ये थर्ड अंपायर पे जाता हुआ डिसीजन. इसके पहले के मैच में भी हमने देखा था कि इसी तरह से शूट किया था उन्होंने, परंतु त्या ठिकाणी तिसऱ्या पंताला सुद्धा निर्णयाची वाट बघत नाही आहेत. फलंदाज जर बघितला आपण मात्र गणेश शिमरे मैदानाच्या बाहेर जातात. वाईट चेंडू होता. जी पीछे रह गए थे, उन्हें पता है इस बात का. हम भी अक्सर देखते हैं कि जो बड़े खिलाड़ी आणि होते बाद हैं दिला जातो इंटरनेशनल तिसऱ्या मैचेस पंचाकडनं. में भी. आज नक्कीच चंदूजी पाटील यांनी मात्र यष्टीरक्षक आणि मागच्या सामन्यामध्ये जो लीग मॅच झाला होता त्यामध्ये मात्र यष्टीरक्षकांनी प्रेक्षकांचे आणि माझे मन जिंकलं होतं. ज्या प्रकारचं यष्टीरक्षण त्यांनी त्या सामन्यामध्ये केलं होतं. निश्चितच सर, खेळाडू हा आपल्या कर्तृत्वानं मोठा होतो
आणि कर्तृत्व सिद्ध करावं लागते, कारण कर्तृत्वानंच माणूस मोठा होतो, कारण माणसाची सावली सुद्धा ही माणसापेक्षा मोठीच असते, त्यामुळे कर्तृत्व मोठंच लागेल. एक पुन्हा अचूक टप्प्यावरती चेंडू आणि षटकाची सांगता होते. 5 षटक समाप्त, 25 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली 25 धावा 5 गडी बाद. आणि 6व्या षटकामध्ये बघावं लागेल कोण येते गोलंदाजी करता. जर पाहिलं तर या षटकामध्ये चांगल्या धाव्या आणाव्या बनाव्या लागतील. 11 धावा खर्च केल्या होत्या या षटकामध्ये. एक चांगलं षटक म्हणावं लागेल या ठिकाणी बीएससी बुलढाणा संघाकरता. 11 धावा खर्च केल्या होत्या या षटकामध्ये. 25 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय बीएससी बुलढाणा संघ. हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आमदार चषक 2021 या स्पर्धेमध्ये युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं आणि मैदानावरती जमलेल्या प्रेक्षकांचं, आदरणीय मान्यवरांचं आणि मायबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चितच सर, दर्शकांचं स्वागत करावंच लागेल, कारण त्यांच्याशिवाय या सामन्याला शोभा नाही. दर्शक जर नसेल तर ते सामने काय कामाचे. आणि चेतन इमले येत आहेत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. नागपूरचा हा खेळाडू नागपूरकर आज मात्र बुलढाणामध्ये दाखल झालाय मैदान गाजवण्याकरता. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव पाहायला मिळतोय. या ठिकाणी समोर असतील सत्तू शर्मा, मॅन फ्रॉम खामगाव. खामगावचे एक नामवंत खेळाडू मात्र आता फलंदाजी करता मैदानावरती दाखल झाले आहेत. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका करण्याचा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये होता खूप वेळपर्यंत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या ठिकाणी. सुमित सिंग राजपूत यांच्याकडनं. आणि एका धावेनेशी धावफलक थोडंसं पुढे सरकते. धावफलकावरती धाव पाहायला मिळतात 26 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक चालू असणार आहे. आमदार चषक 2021 आपण बघत आहात. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं आणि मैदानावरती जमलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा मात्र या चेंडूला या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न होता. 1 धाव अर्जित केला जाईल. चंदू पाटील ऑन स्ट्राईक होते आणि पहिल्या चेंडूमध्ये दुसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव अर्जित केले जाते. पहिला चेंडू निर्धाव खेळून काढला होता आणि या ठिकाणी धावफलक जर पाहिलं 27 धावा 5 गडी बाद. संयमाचा खेळ होतोय मैदानामध्ये. शांत फलंदाजी होते. धावांचा मात्र दुष्काळ पाहायला मिळतोय मैदानामध्ये. मोठा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. सफल झाले होते थोडेसे फलंदाज, परंतु मात्र या ठिकाणी चेंडू येतोय मैदानामध्ये. पुनश्च एक वेळ निर्धाव. अगदी बरोबर सर, गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. अक्षरशः जकडून ठेवलं तिथे फलंदाजांना. हा चेंडू मात्र होता या ठिकाणी स्लॉट मध्ये. असं वाटलं सत्तू शर्मांना आपल्या स्लॉट मध्ये आहे, परंतु चेंडू मध्ये वेग कमी होता. फलंदाजा चकवलं सर तिथे. आपले थोडीशी गती कमी केली, त्यामुळे फलंदाजाला चकमा दिला तिथे गोलंदाजाने. एक चांगला चेंडू. या ठिकाणी मात्र पुन्हा एक वेळ चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि पंच, अनुभवी पंच ऋषिकेश यांच्याकडनं वाईट चेंडू. नक्कीच फळीनं चेंडू धावा येत नाहीत, परंतु वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. 28 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6व्या षटकामध्ये 2 चेंडू बाकी असणार आहेत. आणि सर उद्या आपला ऑफ असणार आहे, म्हणजे उद्या आपण सामन्याला सुट्टी देणार आहोत. सामना नसणार आहे उद्या या मैदानावरती, कारण उद्या ग्राउंड मेंटेनन्स साठी आपण सुट्टी टाकली आहे. परंतु त्यानंतर 12 आणि 13 तारखेला सेमीफायनल आणि फायनल रंगणार आहे. हवेमध्ये हा फटका जातोय आणि सुमित सिंग राजपूत यांचे सुरक्षित हात. 6व्या विकेटचं पतन, 6व्या गडी बाद होतोय या ठिकाणी सत्तू शर्माच्या रूपात. राहुल बागल जातात फलंदाजी करता. सर उद्या जरी आपल्या स्पर्धेला आमदार चषक 2021 या स्पर्धेला सुट्टी असली, म्हणजे उद्याचा दिवस ऑफ असणार आहे. मी जमलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगतो की काल त्या परवा दिवशी मात्र खूप कॉल आले होते की आज सामना नाही आहे का, आज सामना आहे. उद्या मात्र स्पर्धेला सुट्टी असणार आहे, म्हणजे उद्या सामना होणार नाही. कारण ग्राउंड मेंटेनन्स आणि पिचची देखरेख करावी लागेल. कारण अनेक चांगले सामने सेमीफायनलच्या दिवशी चांगले सामने होतील, फायनलला चांगले होतील. ग्राउंड मेंटेनन्स साठी आपण सुट्टी टाकतोय. मोठा फटका खेळला जातो लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपतीपर्यंत सीमारेषे पार षटकार.
फलकावरती धावा पाहायला मिळतात. बीएससी बुलढाणा संघाच्या 34 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटक समाप्त. 34 धावा 6 गडी बाद 6 षटक समाप्त. अजून 12 चेंडू बाकी असणार आहेत. बघूया चंदू पाटील तिथे आपला तंबू काढून सध्या उभेत फलंदाजी करता. बघूया चंदू आपल्या संघाला कुठवर नेऊन पोहोचवतोय. एक चांगला सामना जर इथे फाईट द्यायची असेल तर एक चांगल्या धावांचं लक्ष व्हावं लागेल आणि या 12 चेंडूमध्ये किती जास्तीत जास्त धावा गोळा करतात ते बघूया आता हे दोन्ही फलंदाज. अनिकेत अहिरकर मॅन फ्रॉम नागपूर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होत आहेत. धर्मवीर आखाडा यांकडनं गोलंदाजी करणार आहेत. सर लीग मॅचेस झाले होते त्या सामन्यामध्ये सुद्धा अनिकेत अहिरकर याने गोलंदाजीने मला इम्प्रेस केलं होतं. धर्मवीर आखाडा यांकडनंच त्याने गोलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा त्याच एंडकडे त्याला गोलंदाजीचा भार दिला जातोय. यांचे पंच सॉरी माफ करा या अक्षय अरसाडे यांचे कर्णधार त्यांना माहिती आहे त्यांचा गोलंदाज किती सक्षम आहे आणि कोणत्या दिशेने अचूक गोलंदाजी करू शकतो म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. अक्षय अरसाडे चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण इथे सजवताना चांगली गोलंदाजी इथे चांगल्या गोलंदाजीचा वापर करताना अक्षय अरसाडे एक चांगला कटफटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी मात्र अक्षय अरसाळेकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मैदानामध्ये. परंतु त्या ठिकाणी थोडीशी जंबल होते आणि प्रेक्षकांचा जल्लोष सर. खूप वेळपासून संधी मिळाली नव्हती प्रेक्षकांना. यावेळी संधी मिळाली. संधी तर सोनं करता प्रेक्षक सुद्धा. या ठिकाणी या चेंडूचं उत्तर नव्हतं म्हणावं लागेल. चंदू पाटील यांच्याकडे खेळायचा होता. त्या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने चेंडू केला होता. या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावून आले होते आणि एक धाव अर्जित केल्या जाते. रिव्हर्सिप अटेम्प्ट केला होता राहुल बागल यांच्याकडनं परंतु चेंडू मैदानामध्ये पुन्हा चेकमेट निर्धाव. प्रशंसा करावी लागली गोलंदाजाची. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताय आणि फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलंय. एक चांगली गोलंदाजी. परत एकदा फटका लावण्याचा प्रयत्न परंतु साफ चुकलेत ते फलंदाज. पुढची कामगिरी केली यष्टीरक्षकाने. अतिशय सुंदर गोलंदाजी. सर या ठिकाणी लेग ब्रेक पाहायला मिळाला आपल्याला. ज्या प्रकारचा लेग ब्रेक चेंडू टाकला होता अनिकेत अहेरकरने हा सुद्धा पुन्हा चेक वेळ लेग ब्रेक पाहायला मिळतोय. म्हणजे या ठिकाणी मात्र षटकाची सांगता होते. 7 षटक समाप्त 37 धावा 6 गडी बाद. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय बीएससी बुलढाणा संघ. फारुख सर आपल्याशी जुळतायत. जी जिस तरह की गेंदबाजी हो रही है तो एक स्कोर में बताता चलूं कि पहले 37 रन 37 रन लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 7 ओवर एंड ओनली 6 बॉल्स आर रिमेनिंग इन दिस मैच. अब 6 गेंदे आना शेष है और देखना है ये 6 गेंदे कौन लेकर आएगा और किस तरह से वहां पर बल्लेबाज जो जूझ रहे हैं कशमकश कर रहे हैं बल्लेबाजी के लिए. हालांकि हमने देखा था कि जो राहुल भागल है जिन्होंने पहली गेंद का सामना करते हुए 6 रन लगाए थे लेकिन उसके बाद उनके बल्ले से भी कुछ रन नहीं आए. तो कुल मिलाकर जो गेंदबाज है एक रणनीति के साथ गेंदबाजी करते हैं और उसी के फलस्वरूप यहाँ पर जो स्कोर बोर्ड है काफ़ी धीमी गति से चलता हुआ और बल्लेबाज यहाँ पर खुश नहीं. बीच मैदान पर राज जैन फिर से को इस ओवर को आगे बढ़ाने की तैयारी में सामना करेंगे चंदू पाटिल. इस बार फुल टॉस गेंद खेला है वहां पर कवर पॉइंट से डीप कवर की तरफ जाती हुई गेंद. दूसरा रन भी जाते वहां पर चंदू पाटिल खतरनाक साबित हो सकता है और आउट. थोड़ी सी तालमेल में कमी दोनों ही बल्लेबाजों की भी देखी जा सकती है.
आखिरी ओवर की 3 गेंदें आना अभी भी शेष है। 7.3 बॉल अभी हो चुके हैं और देखना है बल्लेबाज और कितने रन बटोरेंगे। 39 रन 7 विकेटों के नुकसान पर। आखिरी की 3 गेंदें आना शेष। थोड़ा सा बदलाव चाहते हैं फील्डिंग में। राज जैन, फिलहाल राज जैन का राज यहां पर बुल्डाना स्टेडियम पर। आदित्य सामना करेंगे इस बार। लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है, एक ही रन होगा। फील्डिंग भी अच्छी और थ्रो भी अच्छा। निश्चित रूप से बल्लेबाजों को एक ही रन पे संतुष्ट रहना पड़ेगा। इस एक रन से टीम का स्कोर 40 पे जा पहुंचा है। अभी भी 2 गेंदें आना शेष इस इनिंग से। टॉस जीतकर बल्लेबाजी करता हुआ बुल्डाना स्पोर्ट्स क्लब। राज जैन की ये गेंद अच्छी गेंद। इस बार कवर पॉइंट में खिलाड़ी मौजूद, गली क्षेत्र में है और एक ही रन मिलेगा। बल्ले से बाहर निकलते निसटती हुई ये गेंद गई वहां पर कवर पॉइंट में और वहां पर से एक रन पूरा करते हुए बल्लेबाज। निश्चित रूप से गेंदबाज ने जिस तरह की गेंदें डालने का प्रयास किया है उसमें सफल रहे हैं। इसी बीच हवा में खेला गया शॉट और ये 6 रन आदित्य के बल्ले से आते हुए हैंडसम और ब्यूटीफुल 6 रन। इस रनों का एक लक्ष्य यहां पर सेट करने में कामयाब हुआ है बुल्डाना स्पोर्ट्स क्लब। और देखना है ये 48 रनों की किस तरह से तलाश करेगा मनाली ब्रदर्स नागपुर। ये सब देखते ही बनेगा। तब तक के लिए मैं सभी दर्शकों से, सभी नाजरीन से, सभी शायकीन से एक बार अलविदा चाहूंगा। और कुछ कहना चाहेंगे पंडितकर सर इस मैच? या ठिकाणी जर समरी जर पाहिली सामन्यातील सचिन चीम आणि अर्जुन घाटे आले होते सलामीला, जास्त काही करू शकले नाही। या ठिकाणी जर पाहिलं तर 3 धावा प्रत्येकी खेळल्या होत्या। जावेद चौधरी ज्यांनी इन्फॉर्म होते त्यांनी 1 धाव काढली, 5 चेंडूंचा सामना केला होता। 3 चेंडूमध्ये मोहसिन कुरेशी 1 धावा कडून बाद झाले। सत्तू शर्मा 6 चेंडूंचा सामना करून 3 धावा कडून बाद झाले। आणि एक मात्र फलंदाज गणेश सिमरे ज्यांनी दुहेरी आकडा गाठला। 6 चेंडूंचा सामना करत 2 चौकाराच्या सहाय्याने 11 धावा काढल्या। 5 चेंडूचा सामना करत चंदू पाटील यांनी 3 धावा। 8 चेंडूचा सामना करत 9 धावा। राहुल बागरांनी 2 चेंडूचा सामना करत आदित्य मात्र 1 षटकार त्याने खेचलाय, 7 धावा। गोलंदाजी जर आपण बघितली तर विक्रांत चव्हाण 2 षटकामध्ये 5 धावा देत 1 गडी बाद केला। फिरोज शेख 2 षटकामध्ये 6 धावा देत 3 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय। आणि चेतन इमले यांनी मात्र एका षटकामध्ये 1 गडी बाद केला आणि 9 धावा खर्च केल्या होत्या। आणि अनिकेत अहिरकर यांची किफायती गोलंदाजी, एका षटकामध्ये 2 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत। एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ज्या प्रकारचं गोलंदाजीचं प्रदर्शन झालं। आणि निर्धारित 8 षटकांच्या समाप्ती जर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर धावफलकावर पाहायला मिळतात 47 धावा। 48 धावांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल मनाली ब्रदर्स नागपूर संघाला। 48 चेंडू 48 धावा। 48 चेंडूमध्ये 48 धावांची गरज ती मनाली क्रिकेट संघ नागपूर। आणि त्यांची फलंदाजी बघता सध्या तरी वाटतंय की एक सोपं लक्ष त्यांच्याकरता, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, त्यामुळे सध्या तरी भविष्यवाणी करणं कठीण। परंतु एक चांगला सामना इथे बघायला मिळेल अशी अपेक्षा। आणि उद्या सामन्याला सुट्टी राहील कारण उद्या सामन्याला सुट्टी राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी। कारण मैदान मेंटेनन्स कराकरता आपल्याला थोडासा वेळ लागेल, खेळपट्टी तयार करावी लागेल। कारण 2-3 महत्त्वपूर्ण सामने या खेळपट्टीवर खेळले जाणार। त्यात उपांत्य फेरीचे 2 सामने आणि अंतिम सामना महामुकाबला इथे होणार आहे। नक्कीच महामुकाबला फायनल सामना, अंतिम सामना रंगणार आहे। आमदार चषक 2021 या स्पर्धेचा दिनांक 13 तारखेला आणि 2 उपांत्य सामने रंगणार आहेत ते म्हणजे 12 तारखेला। बघायचं आहे या ठिकाणी आजचा सामना कोण जिंकतो आणि कोण जातो उपांत्य सामन्यामध्ये। सर यातला एक संघ जो जिंकेल तो उपांत्य सामन्याकरता पात्र ठरेल
आणि आधीचे जे 3 संघ विजयी झालेले आहेत सर, ते एक आधीचे विजयी झालेले 3 संघ आणि याच्यातला एक संघ, ते जे कॉम्बिनेशन आहे सर, त्यानुसार उपांत्य फेरीचे सामने कसे रंगतदार होणार त्याबद्दल काय बोलाल? उपांत्यमध्ये सामने सर चांगलेच होतील. आजच्या सामन्यामधला एक विजयी संघ जाईल आणि जर बघितलं तर पांढरा कवडा 11 गेलेला आहे त्या ठिकाणी उपांत्य सामन्यामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं नॅशनल 11 काल पात्र ठरला होता आणि आज मात्र यामधून एक विजयी संघ ठरेल आणि एक चांगला संघ गेलाय असरार 11 घाटनांद्रा संघ. म्हणजे चांगले चांगले संघ त्या ठिकाणी दाखल झाले आहेत सेमीफायनल मध्ये आणि आज मात्र विजयी संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. 12 तारखेला हे सामने आपल्याला पाहायला मिळतील. निजर सर, क्रिकेटचा महासंग्राम इथे बघायला मिळेल आपल्याला. 3 संघ निश्चित झालेले आहे आणि आता याच्यातला जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीकरता पात्र ठरेल आणि अतिशय क्रिकेटचा महाकुंभ महासंग्राम एक महामुकाबला इथे आपल्याला बघायला मिळेल अशी अपेक्षा करूया. 2021 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या धर्मवीर आखाडा आमदार चषक याचं आयोजन कुणाल भाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली, माननीय संजूभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्यदिव्य क्रिकेटच्या महाकुंभाचं आयोजन आणि प्रथमच बुलढाणा जिल्ह्यात नव्हे तर विदर्भात प्रथमच 5 लाख रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 2,51,000 आणि मॅन ऑफ द सिरीज करता इथे युनिकॉर्न बाईक होंडा ही गाडी ठेवण्यात आलेली आहे. अशा भव्य स्वरूपाचं बक्षीस. तर बेस्ट कॅचेस, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर सर्वांकरता इथे एक परवानगी ठेवलेली आहे, बक्षिसाचं वितरण ठेवण्यात आलेलं आहे. तर अशा या भव्यदिव्य स्वरूपाच्या या महाकुंभ मेळाव्याचं आयोजन समितीचं इथे प्रमुखतः स्वागत करावं लागेल. एक चांगल्या प्रकारचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. पंचाकडनं इशारा दिला जातोय. सामना सुरू होतोय. जावेद चौधरी गोलंदाजी मार्कडी सज्ज झाले. सामना करेल शुभम मलिक आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सन्मान दिला. 1 धाव काढण्याचा प्रयत्न आणि अशाच प्रकारच्या धावा काढाव्या लागतील सर. पहिल्या चेंडूमध्ये ज्या प्रकारे सन्मान दिला 1 धाव अर्जित केली. 48 चेंडू आणि 48 धावांचा हा सामना असणार आहे. निश्चितच सर मोठ्या फटक्यांची आवश्यकता सुद्धा नाही आणि या प्रकारच्या सुद्धा धावा काढल्या तर निश्चितच एक छोटंसं लक्ष आहे ते निश्चितच पार करतील. मनाली क्रिकेट नागपूर असा एक कयास लावला जातो इथे, तर त्या प्रकारचाच खेळ इथे दाखवताना रिव्हर्स बॅटम केला होता परंतु अचूक टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळतो जावेद चौधरी यांच्याकडनं. चिखलीकर हा गोलंदाज आज मात्र गोलंदाजी करतोय सागर रणपिसे यांना. एक चांगला चेंडू बनावा लागेल. रिव्हर्स बॅटम झाला होता मुंबईकर खेळाडू सागर रणपिसे यांच्याकडनं. चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव. हा सुद्धा सुंदर चेंडू. ज्या प्रकारची सर पहिल्या डावामध्ये गोलंदाजी झाली होती तशाच प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे जावेद चौधरी. हा सामना मात्र रोमांचक करण्याचा त्याच्याकडनं पूर्णपणे प्रयत्न होतोय. 100% देतोय मैदानामध्ये गोलंदाजी माध्यमातून. अगदी बरोबर सर. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. उजव्या यष्टीवर दोन्ही चेंडू टाकले आणि निर्धाव चेंडू टाकले. एक चांगली सुरुवात. मात्र हा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि षटकाराच्या प्लॉट मध्ये होता. 6 धावेकरचा सीमारेषेपार. चषक गाजवला. कामी सुप्रीमो चषक गाजवला. दाखवतोय स्लॉक स्वीप षटकार. या चेंडूची मात्र बाहेरची कड येते. क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहे त्या ठिकाणी आणि 1 धाव अर्जित केल्या जाईल. नक्की एका धाव्याने धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 5 चेंडू पहिल्या षटकामध्ये झालेले आहेत आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 8 धावा बिनगडी बाद. अप्रतिम खणखणीत षटकार पाहायला मिळाला होता या ठिकाणी सागर रणपिसे यांच्या फळीमधनं. चांगल्या प्रकारचा फटका लागला तर 6 धावा सुरू केल्या त्या. रिव्हर्स पटेम पुन्हा चेकमेट केला होता फलंदाज शुभम मलिक यांच्याकडनं आणि चेंडू मैदानामध्ये जर बघितला तर निर्धाव येतोय. एका षटकाच्या संस्थेत धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 8 धावा बिनगडी बाद. 42 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असलेली या ठिकाणी सामना जिंकण्याकरता मनाली ब्रदर्स नागपूर संघाला पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त. एक षटकार या षटकामध्ये खेचला गेलाय तो म्हणजे सागर रणपिसे यांच्याकडनं आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या 8 धावा बिनगडी बाद. एक षटक समाप्त. 48 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय मनाली ब्रदर्स नागपूर संघ. एक चांगलं षटक म्हणावं लागेल.
अवघ्या 8 धावा दिल्यात. चांगली सुरुवात म्हणता येईल ती गोलंदाजाची. धावा रोखण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात थोडासा यशस्वी होताना पहिल्या षटकात 8 धावा. बघूया आता दुसऱ्या षटकात काय होते. दुसऱ्या षटक कोण घेऊन येतोय, कर्णधार कोणावर जबाबदारी सोपवते ते बघूया. आणि संघाचा युवा खेळाडू, उदयनमुख खेळाडू, ज्याने या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांना आणि जाणकार क्रिकेट रसिकांना या ठिकाणी प्रभावित केलंय, तो म्हणजे आदित्य गोलंदाजी मार्गावरती सज्ज होताना आपल्याला दिसतोय. डावखुरा हा गोलंदाज सर, आणि ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये गोलंदाजी झाली होती तशा प्रकारची गोलंदाजी शिकण्याचा याच्याकडनं प्रयत्न होत आहे. तशा प्रकारची गोलंदाजी त्याने करून दाखवली या स्पर्धेच्या माध्यमातून. अक्षय बुलढाणा जिल्ह्यात आदित्य एक नावाजलेला खेळाडू आज आपल्या गोलंदाजीने कसा प्रभावित करतो इथे ते बघूया. सामना करील सागर रणपिसे. यांच्याकडनं मोठा फटका खेळण्यापर्यंत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डीप इंटू विकेटला मात्र एक धाव पूर्ण करतील दोन्ही फलंदाज मिळून, आणि एका धावेने धावफलक थोडंसं पुढे सरकेल. धावफलकावरती धाव पाहायला मिळतात. 9 धावा बिनगडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि या षटकाला पूर्ण करण्याचा निर्धार केलाय तो म्हणजे आदित्यने. आदित्य डावखुरा गोलंदाज, जलदगती गोलंदाज, चांगल्या दिशेने गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू घेऊन दिशा भटकला आणि निश्चितच आमचे पंच आपली कामगिरी तिथे चूक बजावताना आणि त्यांचा इशारा आमच्याकडे तो वाईट चेंडू, थोडासा दिशाहीन चेंडू हा आपली दिशा भटकला आणि त्याचं भुगतान त्याला भोगावं लागलं एक अतिरिक्त धावेच्या रूपात. चांगला चेंडू त्याला मिडऑफच्या दिशेने खेळून काढले. एक धाव पूर्ण केली त्या दोन्ही फलंदाजांनी. संघाचा धावफलक हलता ठेवलाय आणि धावसंख्या नेऊन पोहोचवली ती 11 धावा. सुंदर फटका लगालाय तो एक्स्ट्रा कॉरच्या वरतून सीमारेषे पार. 4 धावा वसूल केल्यात आपल्या संघ. ती 15 धावा. संघाची धाव जाऊन 15 धावा. एक सुरेख असा आकर्षक फटका लागवला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. अतिशय सुंदर फटका, प्रेक्षणीय असा फटका हा. परत एकदा आदित्य पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू त्याला टोलवण्याचा प्रयत्न केला. साफ चुकला तिथे तो फलंदाज. पुढचं काम केलं ते यष्टिरक्षक चंदू यांनी. एक संत असा खेळ इथे सुरू. अवघ्या 48 धावांचा पाठलाग करतोय तो मनाली नागपूर क्रिकेट संघ. प्रत्येकदा आदित्य आपला पुढचा चेंडू घेऊन तयार. परत एकदा चेंडू आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न केला. थोडासा चुकला तिथे फलंदाज. निर्धाव चेंडू. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू होता हा. परत एकदा आदित्य आपला पुढचा चेंडू घेऊन समालोचन कक्षाच्या वतीनं थोडीशी दिशा भटकला आणि त्याची चुकीला माफी नाही आणि त्याचं भुगतान त्याला इथे भोगावं लागलं आणि एक चांगला फटका लगावला. 6 धावा वसूल केल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 धावा. जी सर, 21 रन 2 ओवर की समाप्ति पर. अभी भी 36 गेंदों में 27 रनों की जरूरत दरकार. जिस तरह की बल्लेबाजी रही वहां पर मनाली ब्रदर्स नागपुर की ओर से वन साइड अपने टारगेट की ओर जाते हुए दोनों ही बल्लेबाज.
पहली मैच को भी 10 विकेट से जीता था, क्या ये कारनामा और फिर से दोहरा पाएंगे? देखना है गेंदबाज। फिर से एक बार जावेद चौधरी तैयार हो रहे हैं, अपने कोटे का दूसरा और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आएंगे। क्या किस तरह की चुनौती दे पाएंगे जावेद चौधरी? बल्लेबाज अभी भी मौजूद बीच मैदान पर शुभम मलिक और सागर। अच्छी बल्लेबाजी, बड़े नाम बड़े काम। जावेद चौधरी इस बार देखिए हवाई फायर, दर्शकों के लिए ये गेंद पहुंचाते हुए स्टेडियम के सेकंड प्लॉट। वहां पर बीच मैदान पे करते हुए शुभम है जिन्होंने इस तरह खेलने का प्रयास किया। सागर और शुभम जो कि बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। इसके पहले सागर थे, अब सागर आए। शुभम जिन्होंने 5 गेंदों का सामना करके 9 रन बनाए, अब यहां 9 गेंदों का सामना करके सागर 18 पे खेलते हुए। जावेद की गेंद, अच्छी गेंद, बहुत ही शॉट अच्छा, लेकिन वहां पर थोड़ा सा मिस अंडरस्टैंडिंग, थोड़ी सी गैर समझबूझ वहां पर फील्डिंग में। असता मात्र किती अवघड असला परंतु संघर्षानंतर मिळणारा विजय मात्र तितकाच चांगला असतो। जी जी मैदानामध्ये चेंडू येतोय निर्धाव आणि जर धावफलकावरती धावा जर पाहिल्या 32 धावा बिनगडीबाज आणि तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी असणार आहे। अजूनही 31 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे मनाली ब्रदर्स नागपूर संघाला। जी इस बार अच्छी गेंद, वहां पर बुल्डाना स्पोर्ट्स क्लब जिस तरह से जूझ रहा है, वाईट चेंडू येतोय कशमकश कर मैदानामध्ये। रहा है। इस बार ऑफ स्टंप पर काफी बाहर गेंद डाल दी थी। जावेद चौधरी ने अपने आप पर नियंत्रण नहीं रख पाए। निश्चित रूप से अतिरिक्त रूप में ये मिलता हुआ रन 33 पे जहां पर स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है बगैर कोई विकेट के नुकसान के। फिर से एक बार, इस बार रिवर्स अटेम्प्ट झालाय, हवेमध्ये फटका आता क्षेत्ररक्षक धावतात परंतु तिन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधामध्ये चेंडू जाऊन पडला। एक धाव अर्जित केला जाईल आणि एका धावेची धावफलक थोडंसं पुढे सरकेल। धावफलकावरती धाव पाहायला मिळतात 34 धावा। अजूनही 30 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे। 48 धावांचा आव्हानाचा पाठलाग करतोय मनाली ब्रदर्स नागपूर संघ। ज्या प्रकारे आव्हानाचा पाठलाग करतोय मनाली ब्रदर्स नागपूर संघ, एक सहजरित्या विजय मिळवेल की काय अशीच अपेक्षा आता असणार आहे आणि असंच चित्र मैदानामध्ये दिसत आहे। अगदी बरोबर सर। आणि ओम सर, मी इथे एक सांगू इच्छितो की आपले राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की जिंकणाऱ्याचा इतिहास वाचण्यापेक्षा हरणाऱ्याचा इतिहास बघा, कारण त्यातून शिकायला मिळते। नक्कीच नक्कीच नेहमी अनेक वेळा म्हटलं जातं की कोण जिंकलं याच्यापेक्षा कोण कसं खेळलं याला जास्त महत्व असतं आणि तुम्ही कशा प्रकारे खेळता याला खूप महत्व असते। जो संघ क्रिकेटमध्ये खेळ भावनेने खेळतो त्यांची मात्र नेहमीच इज्जत केली जाते। मग ते सचिन तेंडुलकर असतील, महेंद्रसिंग धोनी असतील, यांची मात्र इज्जत केली जाते। आपण इंग्लंडमध्ये गेलो होतो आणि भारतीय संघ व्हाईट वॉशचा सामना त्यांना करावा लागला होता टेस्ट मध्ये, तेव्हा मात्र महेंद्रसिंग धोनीने बोलावलं होतं। मला आठवतं की इयान बेल त्या ठिकाणी फलंदाजी करता होते आणि ते नाबाद होते परंतु पंचाकडनं बाद दिला गेलं होतं। खेळ भावना दाखवली भारतीय संघाचा माजी कर्णधार यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने त्यांना मैदानामध्ये बोलावलं आणि 200 धावा त्या फलंदाजाने कुठला होत्या आणि त्यावेळचा इंग्लंड मधला मात्र मानाचा पुरस्कार महेंद्रसिंग धोनीने पटकावला होता जो कधीही कोण्या भारतीयाला दिला गेला नाहीये। एक चांगला हेलिकॉप्टर उडवल्या गेलंय आणि चेंडू जाईल सीमारेषे पार षटकार। आणि सर महेंद्रसिंग धोनी यांच्याबद्दल आपण बोलत होतो आणि ते जे शॉट लावतात त्याच प्रकारचा शॉट, हेलिकॉप्टर शॉट इथे लावला आहे आणि 6 धावा। अच्छा आर्म स्टाइल, उन्होंने दौड़ना शुरू किया।
ये गेंद इस बार फुल टॉस गेंद हवा में जरूर है और वहां पर कैच, पहले विकेट का पतन जावेद चौधरी। आदळतो आणि तो तेवढाच जोरात उठतो, उंच उठतो. त्या प्रकारे माणसांनी सुद्धा आयुष्यात पडल्यानंतर तेवढ्याच ताकदीने उठायला पाहिजे सर. हे क्रिकेटमधून शिकायला मिळतं सर त्या चेंडूपासून आपल्याला. जी हाँ जी हाँ. चेंडू पटकने के बाद उछलता है सर, उसी तरह जिंदगी में उछल आना चाहिए इंसान के. जी हाँ, हिंदी में कहा जाए तो आज के राउंड में एक बात बहुत नोट की है. जब वो गेंदबाजी हो रही थी तो वहां पर बॉल को पैरों में ढूंढना पड़ रहा था मनाली ब्रदर्स की गेंदबाजी में. अब यहाँ पर कितना फर्क है. नए बल्लेबाज सुमित, ये गेंद बहुत अच्छी गेंद, लेकिन लेग स्टंप के बाहर. थोड़ा सा लेग स्टंप पर जो गेंद होती है वो वाइड जरूर करार दी जाती है. मुझे लगा कि पैरों से जाकर तो नहीं लगी ये, थोड़ा सा, क्योंकि विकेटों के पीछे सीधे खड़े हुए हैं वहां पर चंदू पाटिल. तो कुल मिलाकर 1 रन जरूर मिला. 42 पर लॉस ऑफ 1 विकेट. 6 रन अभी भी चाहिए जीत के लिए. सुरेंद्र है. सुमित सिंह राजपूत वहां पर बल्लेबाजी के लिए गए. लगातार भटक रहे हैं लेग स्टंप पर. निश्चित रूप से हमारे आज के ऑफिशियल अंपायर ऋषिकेश सर बार बार इनको हाथ हवा में फहराने का मौका निश्चित रूप से मिलता हुआ. इस 1 रन से 43 लॉस ऑफ 1 विकेट. 43 रन 1 विकेट के नुकसान पर. से एक बार ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, फुलर लेंथ डिलीवरी थी. खेलने का प्रयास जरूर हुआ, लेकिन इस बीच वहां पर शॉर्ट थर्ड मैन पर खड़े हुए मोहसिन, जिन्होंने रन बनने की संभावना को वहीं खत्म किया. कोई रन नहीं है अभी भी. स्कोर 43 रनों पर रुका हुआ. इस ओवर से 2 गेंदें आना शेष है. तो कुल मिला के अच्छी गेंदबाजी सुरेंद्र की ओर से. इस बीच सुमित सिंह राजपूत वहां पर हवा में कैच, और ये दूसरे विकेट का पतन और सफलतम गेंदबाज नजर आ रहे हैं. थमा बैठे गेंद को, कोई गलती नहीं. आउट हुए. राहुल ने अच्छा कैच लपका. इस प्रकार से कोई रन नहीं बना पाए. निराशाजनक तो नहीं कहा जाएगा. एक अच्छी पोजीशन में उनकी टीम. बीच मैदान पर पहुंच रहे अगले बल्लेबाज अक्षय, कैप्टन पहुंचे हैं. देखना है गेंदबाज सुरेंद्र. शुभम मलिक इस बार बहुत सम्मानजनक तरीके से केवल अपने आप से दूर करते हुए रन बनने की संभावना को वहीं खत्म करते हुए 43 रन 2 विकेटों के नुकसान पर 4 ओव्हर की समाप्ती पर. फारुख सर, नेहमी आपण बघितलं सर की जो संघ विजयी होतो त्याची नेहमी प्रशंसा होते आणि हारणाऱ्या संघाची आलोचना होते. परंतु माझं असं एक मत आहे की लोक दगडेही नेहमी आंब्याच्या झाडाला मारतात, कडव्या लिंबाच्या पत्त्याला मारत नसतात सर. त्यामुळं त्याला थकून न जाता, हारून न जाता जिद्दीनं परत उठायचं आणि लढायचं.
लढाल तरच राहाल आणि जिंकाल. जी हाँ जी हाँ, वो कहते हैं ना कि जो थक कर हार गया वो जीत नहीं सकता, और जो दौड़कर आगे जाता है उसकी जीत होती है. विपिन राजपूत आ रहे हैं गेंदबाजी करने के लिए. देखना है विपिन काफी देर के बाद इस राउंड में आखिर में आए हैं. 5वां ओवर लेकर आ रहे हैं विपिन. सामना करेंगे अक्षय, कप्तान है. इसके पहले के मुकाबलों में हमने लीग मैचेस में देखा था कि बहुत अच्छी बल्लेबाजी किए थे. फिलहाल केवल 5 रन चाहिए उनकी टीम को जीत से. जीत की खुशी मनाने के लिए इस बीच डीप एक्स्ट्रा कोर पर खिलाड़ी मौजूद है. अच्छी फील्डिंग भी. 1 रन से अपने साथी खिलाड़ी को मौका दिया जो कि सलामी बल्लेबाज के रूप में बीच मैदान पर पहुंचे थे. शुभम मलिक, अच्छी बल्लेबाजी उनकी ओर से. एक सिक्सर लगाकर बीच मैदान पर उनको एक सेट बैट्समैन को खेलने का मौका. एक अच्छी सोच कैप्टन की. आणि फारुख सर, नागपूर क्रिकेट संघाबद्दल बोलायचं झालंच तर इथे म्हणावं लागेल जी हाँ, अक्षय अड़साड़े. और इस बीच शुभम 1 रन लेकर उनको फिर से मौका दिया अपने कैप्टन अक्षय अड़साड़े को कि विनिंग रन आपके बल्ले से. देखना है कि क्या जीत के ये रन अक्षय अड़साड़े जो कि कैप्टन हैं मनाली ब्रदर्स नागपुर की ओर से, उनके बल्ले से आएंगे. 3 रन चाहिए जीत के लिए. विपिन की गेंद, बहुत अच्छी गेंद, चकमा खा गए. खेलना चाहते थे लेकिन बाहर की तरफ निकली गेंद. इस तरह से विकेटों के पीछे बिल्कुल खड़े हुए वहां पर विकेटों के बाजू में. आणि चंदू फारुख सर, पाटिल. दर्शक आपली जागा सोडून राहिले सर. जी जी, उनको एहसास हो गया है इस बात का. हालांकि बहुत देर तक बैठ गए यहाँ पर. वो शेवटच्या पहले क्षणापर्यंत अंदाजा थांबले. लगा लेते हो कौन जीत रहा कौन हार रहा, लेकिन नीचे वहां नीचे. पर अच्छी बल्लेबाजी हो रही थी. उनके दिल में ये था कि एखादी छक्का अक्षय देखने को मिले. अडसाळेच्या फळीमधनं विनिंग शॉट और ये येतोय. देखने को षटकार. मिला. जी, छक्का देखने को मिला. अब खुश होकर जाएंगे सभी हमारे प्रेक्षकांनी एक वेळ नागरिक. टाळ्यांचा गजर करायचा आहे. तालियों मनाली से- नागपूर तालियों से संघाला वाजवा स्वागत टाळ्या, करना होऊ द्या चाहिए. टाळ्या. बिल्कुल तालियों से स्वागत करें मनाली ब्रदर्स नागपुर का. एक अच्छी टीम मिली जो चौथी टीम है. तो 4 ऐसे फाइनलिस्ट मिल गए हैं हमको जो कि बहुत ही कद्दावर है, बहुत ही शक्तिशाली चारों ही टीमें हैं. और कौन क्या करेगा ये हमने देखा है उनके बल्लेबाजी से और उनकी गेंदबाजी से. हमारे जहनों में ये बात अभी बन रही है कि कौन जीतेगा. फिर आपसे